स्वच्छ, सुंदर, टापटीप किचन बघायला कुणाला नाही आवडत. पण ते तसं मेंटेन ठेवणं हे थोडासा कठीण टास्क वाटतो. कारण किचन हे आपल्या घरातील असं ठिकाण असतं, की जिथं सतत साफसफाई करावी लागते. तशी तर आपली नेहमीच साफसफाई चाललेली असते. म्हणजे गौरी, गणपती आले, दसरा, दिवाळी, अक्षय तृतीया किंवा गावाकडे तर जत्रा वगैरे असली की साफसफाई होतेच. पण ही दिवाळीची जी साफसफाई असते ना, ती आपल्या घरामध्ये ना एक वेगळाच फ्रेशनेस घेऊन येते आणि त्या निमित्ताने आपण आपलं घर सजवत असतो, रिसेट करत असतो आणि त्याला एक वेगळा लूक देण्याचा प्रयत्न करत असतो. पण ही साफसफाई जर आपण ऐन वेळेला सुरू केली ना, तर खूप स्ट्रेस येतो. कुठून सुरुवात करायची हेच कळत नाही. म्हणून आत्तापासूनच जर आपण हळू-हळू, थोडी-थोडी अशी साफसफाई करत राहिलो ना, तर मग दिवाळीच्या वेळेला आपल्याला एवढा स्ट्रेस येत नाही. तर कोणताही ताण न घेता ही साफसफाई आपल्याला कशी करता येईल ते बघूयात, की जेणेकरून आपला वेळसुद्धा वाचेल आणि पैसेसुद्धा. तर हे जे माझं किचन आहे ते बऱ्यापैकी तसं मोठं आहे आणि याची जी साफसफाई आहे ती मी 3 टप्प्यांमध्ये करते. म्हणजे हा जो समोर तुम्हाला एक सर्व्हिंग ओटा दिसत आहे, तर त्याची साफसफाई एकदा, त्याच्यानंतर जो मेन ओटा आहे आणि त्याच्यावरच्या टाईल्स हे एक दिवस आणि ट्रॉली एक दिवस असे 3 टप्प्यांमध्ये मी ही साफसफाई करते. तर अशी साफसफाई केल्यामुळे ना स्ट्रेससुद्धा येत नाही आणि दमायला सुद्धा होत नाही. कारण एकदम जर सगळं किचन साफ करायला काढलं ना, तर एनर्जी तेवढी राहत नाही, कंटाळा येतो, दमायला होतं. त्यामुळं व्यवस्थित प्लॅनिंग करून साफसफाई करायला सुरुवात करायची. तर साफसफाई करायला सुरुवात करायच्या आधी व्यवस्थित नाश्ता वगैरे करून घ्यायचा. काही जेवण वगैरे असेल ते सुद्धा बनवून घ्यायचं. म्हणजे मग मध्येच ते थांबवून आपल्याला त्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागत नाही. कारण एकदा साफसफाई करायला सुरुवात केली ना, की मध्येच थांबवून पुन्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि मग भूक लागलेली असते. मग असं ना खूप चिडचिड सुद्धा होते. आणि मी तर नेहमी साफसफाई हे घरी कोणी नसताना म्हणजे सुट्टीच्या दिवशी कधीच काढत नाही. जेव्हा सगळे ऑफिसला वगैरे गेलेले असतात ना, तेव्हाच मी हे साफसफाई करायला काढते. कारण मग शांतपणे आपलं काम पटपट होतं आणि शक्यतो सकाळी लवकर साफसफाई करायला सुरुवात करायची. म्हणजे मग कंटाळा येत नाही. आणि आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. छानपैकी मी टीव्हीवरती गाणी लावलेली आहेत आणि हे किचन क्लिनिंगचं काम सुरू केलेलं आहे. या सर्व्हिंग ओट्याच्या इथं मी सगळे हे माझे डबे वगैरे असतात ना, म्हणजे काय कडधान्य, धान्य, पिठाचे डबे वगैरे सगळं जे काही आहे ते इथंच ठेवलेलं असतं. तर ह्या एवढूशा जागेत किती सामान होतं बघा. तर ते आधी सगळं उचलून मी बाहेर नेऊन ठेवलेलं आहे. जे घासायला लागणार आहे म्हणजे घासायच्या आहेत ना, ते मी इथं सिंकमध्ये ठेवत आहे. आणि हे करताना ना, ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत ना, त्या आधी बाजूला काढून ठेवायच्या. म्हणजे ज्या टाकून द्यायच्या आहेत, ज्याची आपल्याला गरज नाही, पण आपण साठवून ठेवलेल्या असतात ना, त्या बाजूला काढून ठेवायच्या आणि त्या टाकून द्यायच्या. मला घर सजवण्याची खूप आवड आहे. त्यामुळे किचनमध्ये सुद्धा बघा मी असे छान पेंटिंग वगैरे लावलेले आहेत. म्हणजे हे आधी हॉलमध्ये होतं, तर तिथं काहीतरी वेगळं लावून मी आता हे या आतल्या बाजूला ठेवलेलं. आता इथून परत मी ते बदलणार आहे. म्हणजे ना एक वेगळा लूक मिळतो चेंज केल्यानंतर. आता मागचा जो व्हिडिओ होता ना, तेव्हा बऱ्याचशा आपल्या मैत्रिणींनी कमेंट केली, की "ताई खाली जो ओटा आहे छोटा, तो कशासाठी बनवलेला आहे?" तर यावरती सुद्धा मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. जेणेकरून जर तुम्ही नवीन किचन बनवणार असाल, तर तुम्हाला हेल्प होईल. कारण हे किचन रिनोव्हेट करून बरीच वर्ष झालेली आहेत. म्हणजे जवळ-जवळ 15 वर्ष तरी झालेली आहेत आणि मी हे स्वतःच केलेलं आहे. म्हणजे त्यासाठी कोणी इंटेरियर डिझायनर वगैरे नव्हता. मी स्वतःच स्वतःच्या मनाने हे सगळं किचन आहे ते केलेलं आहे. आणि इथंच डाव्या बाजूला देव्हारा आहे, तर तो सुद्धा मी आज साफ करणार आहे. कारण आता घटस्थापना होईल आणि त्याच्या आधी देव्हारा, देव वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून आपण ठेवायचे. कारण एकदा घटस्थापना झाली, की आमच्याकडे देव हलवत नाहीत. म्हणजे दसऱ्यालाच पुन्हा त्यांची पूजा केली जाते. त्यामुळं आता देव्हारा वगैरे मी साफ करून घेणार आहे. हा देव्हारा सुद्धा तेव्हाच घेतलेला आहे. खरं तर लाकडी देव्हारा खूप छान वाटतो, पण आता तेव्हा तशीच ट्रेंड होता म्हणजे. त्यामुळे मी तसा मार्बलचाच घेतलेला आहे देव्हारा. आणि कलर सुद्धा मी गेल्या वर्षी केलेला आहे. त्याच्यामुळे तो काही फारसा खराब होत नाही. आणि हे जे मी आता मॉप दाखवते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला. तर खूप इझिली सगळे जे जळमट वगैरे असतात ना, तर ती निघतात आणि खाली घाणसुद्धा, कचरासुद्धा पडत नाही. आणि खरंच घर जर आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचं असेल ना, तर अशी काही क्लिनिंगचे प्रॉडक्ट असतात ना, ते आपल्याकडे असायलाच हवेत. कारण एरवी साफसफाई करताना तोंडाला काहीतरी बांधावं लागतं, धूळ उडते म्हणून किंवा खाली किती कचरा पडतो. पण या मॉपमुळे ना असं काही होत नाही. आणि आता हे सगळे डबे वगैरे मी इथे हॉलमध्ये आणून ठेवलेले आहेत. सगळा पसारा इथे बाहेर आहे. गणपतीच्या सणामध्ये मी डीप क्लिनिंग केली नव्हती, कारण आम्ही त्या सणासाठी गावी जातो. त्याच्यामुळे आल्यानंतरच मी करते. तर आता इथे फ्रिज ठेवलेला होता, तर तिथं बघा आपण किती पण रोज घासून पुसून घेतलं ना, तर हे असे डाग हे पडतातच. आणि जसं हा सर्व्हिस ओटा असण्याचा फायदा आहे ना, तसंच असा ओटा असला ना, किंवा त्याच्यावर विविध सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या जातात. त्याच्यामुळे तो लवकर खराबसुद्धा होतो आणि मुंग्या वगैरे सुद्धा येतात. त्यामुळं इथं व्हिनेगर आणि सोडा असं एक मिश्रण करून त्याने मी हा ओटा पुसून घेते. आणि या बाजूला या पूर्ण या टाईल्स वरतीपर्यंत लावलेल्या आहेत. तर हे किचन बनवण्यामागे सुद्धा एक किस्सा आहे.
तो मी नंतरच्या जेव्हा व्हिडिओ बनवेन किचनचा त्यामध्ये सांगेन. आणि या बाजूला फ्रीज असतो त्यामुळं मला तिथली साफसफाई व्यवस्थित करता येत नाही, त्यामुळे अधूनमधून हा फ्रीज असा बाजूला सरकवून मला इथली साफसफाई करावी लागते. तर आज काही मी फ्रीज साफ करणार नाही, कारण तो दुसऱ्या दिवशी करणार आहे. एकाच दिवशी सगळी कामं काढली ना मग दमायला होतं, त्यामुळे प्लॅनिंग करूनच कामं करायची. आणि हे सगळं क्लिनिंग करता करता मी स्वतः शूट सुद्धा करत आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ सुद्धा लागतोय. आणि हे ज्या कपड्याने मी पुसून घेत आहे ना, तर तो सुद्धा मायक्रोफायबर आहे, त्याच्यामुळे धूळ पटकन निघाली जाते. आणि जर आपल्याला आपलं काम सोपं करायचं असेल ना, तर असे प्रॉडक्ट हे आपण घ्यायलाच पाहिजेत. तसं तर माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर सुद्धा आहे, पण मी तो वापरत नाही. मी अशीच साफसफाई करायला मला आवडते. अगदीच लाफ्टवरचं वगैरे करायचं असेल ना, तरच मी तो व्हॅक्यूम वापरते. आणि आपल्या घराची क्लिनिंग करणं ना, ही सुद्धा एक थेरपी आहे बघा. आपण ते करता करताना एवढे त्याच्यामध्ये गुंग होऊन जातो. म्हणजे आता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हेल्प सुद्धा घेऊ शकता कुणाची. असं काही नाही की स्वतःच सगळं करायला पाहिजे. पण आपण जेव्हा आपल्या घरातील एक एक वस्तू अशी व्यवस्थित ठेवतो, तर आपल्याला माहिती सुद्धा पडतं की कुठली गोष्ट कुठं ठेवली आहे. त्याच्यामुळे हे स्वतःच केलं तर जरा बरं राहतं. आणि मी नेहमी माझं काम सोपं कसं करता येईल ते बघत असते. माझ्याकडे जे डबे वगैरे आहेत ना, ते बऱ्यापैकी प्लास्टिकचे आहेत, पण ते चांगल्या क्वालिटीचे आहेत. कारण इथलं वातावरण दमट असतं, त्याच्यामुळे त्याच्यातल्या वस्तू आहेत ना, त्या लवकर खराब होतात. त्याच्यामुळे मला स्टीलचे डबे किती जरी आवडत असले ना, तरी काही गोष्टींसाठी सुद्धा मला प्लास्टिकचे डबे हे वापरावेच लागतात. आणि आता पावसाळ्यामध्ये तर हे सगळ्या वस्तू आहेत ना, ते खराब होण्याचं प्रमाण खूप असतं. आता एकदम स्वच्छ क्लीन हा ओटा झालेला आहे. किती छान दिसतंय बघा. आणि जेव्हा आपण असं डीप क्लीन करतो ना, तेव्हा एक वेगळाच फ्रेशनेस घरामध्ये जाणवतो. हां, तर मगाशी मी डब्यांबद्दल सांगत होते. तर डबे असतात ना, तर ते पिठाचे वगैरे डबे आहेत, तर ते मी स्टीलच्या डब्यांमध्येच ठेवते पीठ. तर ते जेव्हा पीठ संपतं तेव्हाच ते साफ केलेले असतात. आणि हे प्लास्टिकचे सुद्धा मी अधूनमधून साफ करतच असते. त्यामुळं जेव्हा हे मी साफ करायला काढते ना, तेव्हा सगळेच डबे साफ करायचे नसतात. त्यामुळं ते घासण्याचा एक लोड आहे ना, तो कमी होतो. चला आता ओटा तर क्लीन करून झाला. आता परत फ्रीज आहे तो त्याच्या जागच्या जागी ठेवून टाकते. आणि ही जी किचनची साफसफाई आहे ना, ती नेहमी सामान घरात भरायच्या आधी करायची. म्हणजे मग परत ते आणलेलं सामान कशात ठेवायचं असा प्रश्न पडत नाही. सामान महिन्याचं भरायच्या आधीच आपण हे क्लिनिंग करून घेतलं ना, तर आपल्याला इझी पडतं. आणि आता फ्रीज सुद्धा रिकामाच आहे, म्हणजे भाज्या वगैरे नाही आहेत. आज शनिवार आहे, त्याच्यामुळे काही भाज्या सगळ्या संपलेल्या आहेत त्याच्यातल्या. तर तो सुद्धा रिकामा आहे, त्यामुळे तो इझिली मी तो तिकडे सरकवलेला. आणि आता देव्हारा मी साफ करून घेतलाय, पण ते क्लीन करताना दाखवलं नाही, कारण की ते खूप जरा हेक्टिक होतं. म्हणजे कॅमेरा चालू करायचा, पुन्हा तो धुताना वगैरे दाखवायचं, तर ते काही मी दाखवलं नाही. पण देव्हारा स्वच्छ करून झालेला आहे. आणि आता हे सगळे जे डबे वगैरे काढले होते ते आता परत त्याच्यामध्ये लावायचे आहेत. आणि किती पण आपण नेहमी वरवरची साफसफाई करत असलो ना, तरी कुठल्या तरी डब्यात थोडंसं काहीतरी उरलेलं असतं किंवा खराब झालेलं असतं, तर ते त्यानिमित्तानं आपण स्वच्छ करू शकतो. तर आता इथं बघा, या मिक्सर इथे मी ठेवते, तर ह्या भिंतीवरती काहीतरी वाटण करताना असं उडालेलं, तर तेव्हा मी ते पुसून घेतलं नव्हतं. म्हटलं चला पुसून निघतंय का बघूयात, तर निघालं. फक्त पाण्याने हे मी थोडासा ओला करून घेतलेला आहे हा टॉवेल. तर थोडंसं घासल्यानंतर ते निघालं. मला इतकं बरं वाटलं नाही, तर कसे ते डाग दिसत होते. आणि कलर आहे तो गेल्या वर्षीच केलेला आहे, त्याच्यामुळे तसा तो अजून बऱ्यापैकी नवीनच आहे. आणि पूर्ण घरालाच व्हाईट कलर दिलेला आहे. म्हणजे किचन तर आहेच व्हाईट, पण पूर्ण घरालाच दिलेलं आहे. त्याच्यामुळे ना एक असा रिच असा लूक येतो आपल्या घराला आणि फ्रेश सुद्धा वाटतं. आणि ही जी व्हाईट भिंत दिसत आहे, तर तिथं सुद्धा छान असं सजवण्याचा माझा विचार आहे. आणि त्यासाठी मी काही गोष्टी आणलेल्या आहेत. त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे दिवाळीच्या आधी तुम्हाला ते दिसेलच. तर आता हे सगळं काम आवरायला मला 2 ते 3 तास गेलेले आहेत, कारण मी शूट सुद्धा करत होते. तर आता देव्हारा छान असा स्वच्छ करून, देव वगैरे स्वच्छ करून, देवपूजा करून झाल्यानंतर इथं बघा, ही सगळी जी माझी वाचनाची पुस्तकं असतात, म्हणजे सद्गुरु चरित्र आहे आणि अजून काही ग्रंथ आहेत, तर ते मी इथंच बाजूला अरेंज करून ठेवते. म्हणजे ते वाचनाला बरे पडतात. आणि देवांसाठी लागणारी वस्त्र, कापूर, धूप हे व्यवस्थित आणि अगरबत्ती हे सगळं तिथं व्यवस्थित अरेंज करून ठेवलंय. कारण 3 तारखेला घटस्थापना आहे, देवीचं आपल्या घरी आगमन होणार आहे आणि तिच्या स्वागतासाठी तर असं स्वच्छ घर असायलाच हवं ना. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसे तर आपल्या नेहमीच्या ज्या रेग्युलर मैत्रिणी आहेत त्या तर नेहमी लाईक आणि कमेंट करतातच, पण अजून आपले असे बरेचसे व्ह्युअर्स आहेत. मला वायटीमध्ये दिसतंय की खूप सारे रिटर्न व्ह्युअर्स आहेत, पण सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा.